हाय मैत्रिणींनो, चला तर दुपारचं जेवण चालेल. खिचडी परतली पहा. आज एकादशीचा उपवास आहे आणि उपवास कोणाकोणाला आपण विचारू बरं का. काय काय केलंय पदार्थ ते पण विचारू आता. भैया भैया तुला उपवास आहे का रे? मग काय केलंय ते? केलंय काय? कोणासाठी? आज उपवास आहे तुम्हाला. बघा, हुलग्याची भाजी पण बनवली आणि खिचडी पण बनवली. असं असं सगळ्यांना उपवास आहेत असा. आणि इकडं तर दाजी बसले जेवायला. काय हो आज तुम्हाला ऐक काय पण तरी खिचडी खायची भरपूर अशी आहे ना. मग आता कोणाची वाट पाहतोय आपण? खिचडी व्हायची. कामाची नाही वाट पाहत का? गहू करायला जायचंय. मशीन पण येणार आहे. शाळेतला भात पण आणला दिदीनी. आणि याच्यात काय जी भरली तर आम्ही डब्यात म्हटलं शेतात जावं लागेल लवकर. तर मशीन तर काय उशिरा येणार आहे म्हणून मी डब्बा घेतला. आता खिचडी पाहू कशी लागते. आता आज दाजी पहिल्यांदाच खोरायला तेवढी खातो म्हणे. मी पण बघू कशी लागते ती. कशी हो? बटाटे पण असे मोठमोठे बटाटे. दीदी तुला उपवास आहे का? मग खिचडी कोणासाठी बनवली मला ते सांग एकदा. उपवास ना तापास आणि खिचडी खायची काय तर म्हणे आज उपवास आहे. मग तुम्हाला काय उपवास आहे का? खिचडी खायची बघा लागलं परत. मग कोणी केली? तुझं चाललंय काय काम करायचं? घे ना, मार ना पलटी. किती पलटी मारता? आता प्लेटा कशा जात्या? 2-2 प्लेटा जात्या खायला. पलटी मारता येणार तुला? मार व्यवस्थित पलटी मार. खाली करपायला लागली ती. छान अशी खिचडी पण तयार आहे. उपवास नसला तरी आम्हाला खिचडी लागते पहा. अशी म्हणते उपवास आहे आम्हाला. उपवास धरा मग खिचडी खायची असेल तर. तुला धरायचं का नाही? हा. कधी? महाशिवरात्री धरली ती तू? हा. किती दिवस खिचडी खाल्ली? 2 दिवस खिचडी खाल्ली महाशिवरात्रीची. चला तर जेवण केलं का लगेच मळ्यात जायचे. भाजीला पण छान अशी उकळी आली. जेवण करून घ्यायचं आणि मळ्यात जायचं. घे ना भाजी चपाती घे खायला. भाजी चपाती नको म्हणतात अगोदर. अगोदर खिचडी खायची. आत्याबाईला उपवास आहे. आत्याबाई तिथं मळ्यात आहे. तिने पण घेतलेत पाच ताट आता लगेच. मोठा तुझा एक दीदी. खिचडी बसली बाई भरपूर. पळाली लगेच. 4-5 ग्लास घे. तू कुठं पळू राहिला? झाली की नाही आवर ना आता. हे बघ ना छान परतली बघ. लाल लाल झाली. अशी करपलेली खिचडी तर खायला खूपच छान लागते. मला कोणाला आवडते करपलेली खिचडी? तुला आवडते करपलेली? खाली गाडी तू हलवली ना वेळची म्हणजे बघ खाली चिकटली. अशी पलटी मारायची. स्वयंपाक कधी शिकायची तुला? आमची दिदी तर शिकली बघ. तुला उपाशी राहावं लागेल मग. दीदी याला काही खवायचं आपण करूनच नाही द्यायचं बरं का. यालाच म्हणायचं करू तू आता. गॅस बंद करायचा. खिचडी तर झाली तयार. पण आता यासोबत आहे ना दही पाहिजे होतं. पण दही मी आत्ताच टाकलंय करायला. रात्री दही आणलं ते कोशिंबीर करण्यासाठीच वापरलं. चला घेऊ काढून. दिदीचा वाटा बघू बरं का किती आज. दाजीने तर त्याच्यातच भागून घेतलंय. जसं खिचडी नाही खायची तुम्हाला? खायची म्हणे. खिचडी नाही सोडणार कोणीच. दिदी कधी झाली ग खिचडी? छान झाली. तिखट झाली? पप्पाला लागते तिखट आणि पोरांना लागते फिक्की. आणि आता थोडी मिडियमच केली. थोडी तिखट पण आहे आणि फिक्की पण आहे. जमून अशीच आहे. कशी रे भैया? चांगली आहे. चांगली. तिखट नाही ना अजिबात? चला तर या मग मैत्रिणी जेवायला आपल्या रानमळ्यामध्ये.